या चॅप्टर मधला शेवटचा टॉपिक आहे अंदाजपत्रकाचे महत्व. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. भलेही एक्झामला येऊ दे नाही दे, बट जेवढेही अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हा टॉपिक जर कव्हर केलात तर कुठं ना कुठं तुमचे नॉलेज मध्ये भर पडणार आहे. आणि हा व्हिडिओ जरी ऐकून घेतलात तरी एक्झाम मध्ये तुम्ही इझिली लिहू शकता. ओके, चला. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे की देशामध्ये अंदाजपत्रक, अर्थसंकल्प, ज्याला इंग्लिशमध्ये बजेट म्हटलं जाते, राईट. आता हे जे बजेट आहे हे केंद्र सरकार मार्फत सादर केल्या जाते. कुठं सादर केल्या जाते? लोकसभेमध्ये सादर केल्या जाते, राईट. त्यानंतर कधी सादर करण्यात येते? फेब्रुवारी महिन्यामध्ये. एव्हरी इयर 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान जेव्हाही टाइम मिळेल त्यावेळेस देशातील जे अर्थमंत्री असतात, करंट सिच्युएशन मध्ये निर्मला सीतारामन आहेत, इन फ्युचर मध्ये कोणीही असतील, त्यांच्या मार्फत अर्थसंकल्प बजेट सादर करण्यात येत असतो, राईट. आता ह्या बजेटचे काही महत्व दिलेले आहेत. काय बजेटचं महत्व असतं माझ्यासाठी? अगोदर म्हणजे मी कॉलेज लाईफ मध्ये ज्या वेळेस होतो त्यावेळेस तेवढं महत्व नव्हतं, बट आजच्या टाइम मध्ये मी जेव्हा एका प्रोफेशनल फील्ड मध्ये उतरलेलो आहे, ऍज अ बिझनेसमॅन म्हणा किंवा ऍज अ एंटरप्रेन्युअर म्हणा, तर कुठं ना कुठं बजेटवर लक्ष केंद्रित करून राहावं लागते. त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं मी शेअर मार्केटमध्ये पैसा कुठं ना कुठं इन्व्हेस्ट करत असतो. तर ऍज अ स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर मला बजेटवर लक्ष केंद्रित करून राहावं लागते टू गेट मॅक्सिमम ROI ऑन माय इन्व्हेस्टमेंट. मॅक्सिमम मला माझ्या गुंतवणुकीवर परतावा हवा असेल तर मला बजेटवर लक्ष करून राहावं लागते, कारण सरकार ज्या ज्या सेक्टर्स मध्ये पैसे टाकत आहे त्या सेक्टर्स मध्ये मी जर गुंतवणूक केली तर मिळणारा फायदा कुठं ना कुठं जास्त असतो. आणि नॉट ओन्ली मी, माझ्यासारखे हजारो जे लाखो जे शेअर मार्केटमध्ये पैसे टाकणारे आहेत किंवा उद्योजक आहेत ते सुद्धा बारकाईने लक्ष देत असतात, राईट. आता हा जो व्हिडिओ युट्यूबला येईल हा जानेवारीच्या शेवटच्या 5-6 दिवसामध्ये येईल. इफ इन केस तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर 1 फेब्रुवारीला जो बजेट सादर होईल, न्यूजवर वगैरे सांगेल, ते नक्की बजेट तुम्ही पाहायचं आहे. ओके, चलो मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. केंद्रीय अंदाजपत्रक महत्वाचे असते. का महत्वाचे असते आता थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे. कारण अनेक मार्गांनी त्याचा लोकांवर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. म्हणजे लोकांवर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो असे अनेक मार्ग आहेत. आता कोणते कोणते मार्ग आहेत समजून घ्या. सपोज देशातील सरकारनं सांगितलं की बाबा या वर्षी रेल्वे सेक्टरमध्ये देशातील सरकार 4.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक वाढवणार आहे. मग ह्याचं सर, तुम्ही म्हणताल की सर देशातल्या सरकारचं कामच आहे की विकासेतर कामं करणं, विकासाभिमुख कामं करणं, मग ह्याचा फायदा काय? तर आता जेव्हा देशातील सरकार रेल्वे सेक्टर्स मध्ये 4.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे, मग याचा फायदा काय? तर जेही रेल्वेज मध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचे पगारी वाढतील, नंबर एक फायदा. दुसरा, देशाचा विकास होईल, दुसरा फायदा. तिसरा, जे देशामध्ये फिरणारे प्रवासी आहेत, राईट, किंवा फॉरेनर्स येतात जे देशामध्ये व्हिजिट करत असतात रेल्वेनं, त्यांना कुठं ना कुठं एक चांगली लक्झरियस ट्रॅव्हल एक्सपिरियन्स मिळेल, तिसरा फायदा झाला. चौथा फायदा, जेही लोक रेल्वेच्या शेअर्स मध्ये ऑलरेडी पैसे गुंतवलेले आहेत, रेल्वेचे शेअर्स मध्ये पैसे गुंतवल्यामुळं कुठं ना कुठं रेल्वेचा विकास होईल आणि त्याच्यामुळे त्यांच्या शेअरची प्राइस वाढेल. आता माझ्याजवळ IRFC, इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशन चा एक स्टॉक आहे, मल्टिपल स्टॉक आहे. सपोज एक स्टॉक सपोज माझ्याजवळ आहे, तर खूप जास्त आहेत, पण एक स्टॉक माझ्याजवळ आहे आणि मी तो स्टॉक परचेस केला होता नियर अबाउट 98 रुपीजला, 98 रुपयाला परचेस केला होता, राईट. आता आज त्या स्टॉकची किंमत, ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत आहे त्यावेळेस त्याच्या स्टॉकची किंमत 174 रुपये आहे. म्हणजे मी टाकले फक्त 90, मला इन रिटर्न 98 रुपये टाकले, मला इन रिटर्न मध्ये 174 रुपये मिळत आहेत. मी जर ऍट दिस मोमेंट सेल केलं, 3 रुपये कमिशन किंवा 2 रुपये ब्रोकरेज कटेल, तर मला एका स्टॉक मागे 70 रुपये मिळतात, राईट. आता मी जर तसंच होल्ड केलं त्या स्टॉकला आणि बजेट आल्यानंतर जेव्हा न्यूज येईल की देशातील सरकारनं 4.5 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये, सॉरी, रेल्वेजवर विकास वगैरे करत आहेत, मग माझ्या त्या शेअरची, एका शेअरची किंमत जी आज 172 आहे ते कुठं ना कुठं जाईल 155, सॉरी 155, 500, 550 रुपयाला, किंवा आजपासून 5-6 वर्षानंतर त्याची किंमत जाईल 1000-2000 रुपयाला. म्हणजे टाकले फक्त 98, इन रिटर्न मध्ये किती मिळाले? मल्टिपल टाइम्स मला पैसे मिळाले. तर असा फायदा अनेकांना होत असतो, राईट. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही अंदाजपत्रकात
कर हा सर्वाधिक रोचक असा भाग असतो. त्या करामुळे उद्योगाचे आणि व्यक्तीचे भवितव्य निश्चित होते. आता करामुळे उद्योगाचे आणि लोकांचे भवितव्य निश्चित होते. म्हणजेच काय, अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी जेव्हा बजेट सादर वगैरे होत असतो, निर्मला सीतारामन जी एक गोष्ट कंपल्सरी सांगत असतात की कोणत्या कोणत्या सेक्टर्स मध्ये टॅक्सचे रेट्स जे आहेत ते वाढत आहेत, कोणत्या कोणत्या सेक्टर्स मध्ये कमी होत आहेत. आता सध्या देशामध्ये सर्वात जास्त विक्री होणारा जर कोणता पदार्थ असेल तर ते आहे तंबाखू. अनफॉर्च्युनेटली तंबाखू, दारू, सिगारेट्स, राईट, त्याच्यानंतर बियर वगैरे हे सर्वात जास्त भारतीय लोकांकडून कन्झ्युम केलं जातात. पण ह्या सर्व बिझनेसवर सरकार जास्तीत जास्त कर घेत असते, राईट. ह्या सर्व बिझनेसवर सरकार काय करते, जास्तीत जास्त कर घेत असते. समजा जर सरकारनं असं डिसाईड केलं की 28% जीएसटी आहे, कुठं ना कुठं यांच्यावर आणखी एक सर्व्हिस टॅक्स लादून आणखी 5% जर वसूल केलं, तर मग ह्या व्यवसायात करणारे जे लोक आहेत त्यांना कुठं ना कुठं प्रॉब्लेम फेस करावं लागते, कारण त्यांच्या वस्तूची जी प्राइस आहे मार्केटमध्ये कुठं ना कुठं वाढते. सरकार काय काम करत असते, आता जेव्हा 2016 साली 17 साली जेव्हा जीएसटी ऍक्ट लागू करण्यात आला होता, मोबाईलला 18% मध्ये टाकण्यात आलं होतं. ह्याच्यामुळे काय झालं की 10,000चा मोबाईल जर कंपनीला विकायचा असेल तर ते 10,000चा मोबाईल कंपनी 11,800 रुपयाला विकत होती. का? कारण 18% तर पैसे सरकारला जाणार आहेत. म्हणजे 10,000चा मोबाईल 11,800 ला विकल्यामुळे मोबाईलच्या किमती वाढल्या, आणि त्या मोबाईलच्या किमती वाढल्यामुळं लोक त्या मोबाईलकडे दुर्लक्ष करत होते, घेत नव्हते. त्यामुळं काय होते, इफ इन केस सरकारचं कर दर वाढलं तर वस्तूंच्या किमती वाढतात. वस्तूंच्या किमती वाढल्यामुळं जे व्यापारी असतात त्यांना कुठं ना कुठं घाटा होत असते, कारण त्यांच्या वस्तूच्या किमती वाढल्यामुळे लोक त्यांच्या वस्तू खरेदी करत नाहीत, त्यांचा कुठं ना कुठं सेल्सवर प्रॉब्लेम होत असतो, राईट. त्याच्याबरोबर उद्योगाचे आणि त्या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीचे सुद्धा भवितव्य धोक्यात येत असते. मग अशा वेळेस ते सरकारला तर भांडता येत नाही सर्वसामान्य व्यावसायिकाला, मग तो काय करत असतो, त्याच्या व्यवसायामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांची कपाती वगैरे करून टाकतो. 5,000 कर्मचारी काम करत असतील तर 2,000ला काढून टाकतो, 3,000लाच ठेवतो. म्हणजेच सरकार जर कर वाढवली तर त्या उद्योजकाला तर परिणाम होणारच आहे, कारण त्याचं सेल कमी व्हायलंय. त्या उद्योजकावर अवलंबून असणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो, कारण त्यांना कुठे ना कुठे जॉब त्यांचं धोक्यामध्ये येत असतं, राईट. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे की अंदाजपत्रकात मांडलेल्या कराच्या दरावर करदात्याचा खर्च योग्य उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो. संरक्षण, प्रशासन, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रावरील शासकीय खर्चांचा नागरिकांच्या जीवनावर, एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. 2 पॉइंट्स आहेत. पहिलं पॉइंट आपण डिस्कस करूया. तिथे काय सांगण्यात आलेलं आहे, अंदाजपत्रकाच्या मांडलेल्या करांच्या दरावर करदात्यांचा योग्य उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, अंदाजपत्रकात म्हणजे बजेटमध्ये मांडलेले कराचे जे दर असतात ते करदात्याचा खर्च योग्य उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो. आता ओव्हरऑल थोडक्यात इथं म्हणायचं काय की एखाद्या गोष्टीवर जर कर लावलं शासनामार्फत, कर लावल्यानंतर त्या वस्तूची किंमत कुठं ना कुठं वाढत असते. आता व्यक्तीची उत्पन्न पातळी योग्य एका लिमिट पर्यंत असेल तर तो जर ते वस्तू घेऊ शकत असेल तर तो घेतो, अदरवाईज तो घेऊ शकत नाही. म्हणजेच काय की सरकार अशा पद्धतीनं कर लावते ज्याच्यामुळं लोकांची उत्पन्न पातळी आहे ते कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा त्याच्यावर काही फरक पडणार नाही, आणि सरकारला सुद्धा मोठ्या प्रमाणावर काय येईल, मोठ्या प्रमाणावर सरकारला कर येईल. आणि ह्याच्यामध्ये सर्वात एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सपोज जर सरकार एखाद्या वस्तूवर मोठ्या प्रमाणावर कर आकारत असेल, मग उद्योजक काय करतात, वस्तूचं उत्पादन तर करतात, पण जे वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर त्याची खरेदी विक्री आहे ते त्या खरेदी विक्रीची नोंद बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये न करता 2 नंबरचा धंदा करतात, म्हणजे त्याचा हिसाब मेंटेन ठेवत नाहीत. तुम्ही अनेक जर लॉज मध्ये वगैरे कधी गेला असाल, रेस्ट हाऊस मध्ये, तर अशा रेस्ट हाऊस म्हणालो, सॉरी, रेस्ट हाऊस मध्ये वगैरे, तर अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता आणि विचारता की मला 1 दिवस इथे स्टे करायचा, मी ऍडमिशन पर्पज साठी पुण्यामध्ये आलेलो आहे, किती चार्जेस होईल, तो म्हणतो की सर इन्क्लुडिंग जीएसटी 2,400 रुपये होतील. तुम्ही म्हणता एका दिवसाचंच काम आहे, कुठे याला 2,400 रुपये देत बसू, काही कमी होणार नाही का? मग तो म्हणेल सर विदाऊट जीएसटी पण आहे, बट त्याचं तुम्हाला बिल मिळणार नाही, फक्त 1,200 रुपये. मग आता तुम्ही काय विचार करता, अबे यार कुठं 2,400 रुपये देतो, चल बडा विदाऊट जीएसटी बिल दे. 1,200 रुपयामध्ये मॅटर क्लोज करून टाका. आता हे 1,200 रुपये आहेत, हे टॅक्स मध्ये येत नाहीत, हे कुठे जातात, अंडरग्राऊंड मध्ये, त्याच्या खिशामध्ये ब्लॅक मनी मध्ये जात असतात. तसंच सरकार जे आहे जास्त प्रमाणात कर लावली तर लोक विदाऊट टॅक्स वस्तूची खरेदी विक्री करतात, त्यामुळे कुठं ना कुठं नंबर 2 मध्ये
खरेदी विक्री वगैरे करतात, त्याच्यामुळे सरकारला इच्छित उत्पन्न करापासून मिळत नाही. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, संरक्षण, प्रशासन, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रातील शासकीय खर्चांचा नागरिकाच्या परिणाम जीवनावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. आता साधं सिंपल गोष्ट आहे, संरक्षण म्हणजे काय, देशाच्या आर्मी सेक्टर्स मध्ये समजा देशाच्या सीमेवर तैनामध्ये जेवढेही देशाचं बॉर्डर्स BSF असेल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल किंवा इंडियन मिलिटरी असेल, सरकारनं जर असं डिसाईड केलं की इंडियन मिलिटरी मध्ये जवळपास येणाऱ्या 2 वर्षामध्ये भारत सरकार मार्फत 850 करोड रुपये खर्च करणार आहेत किंवा एका वर्षामध्ये 850 रुपये, 900 रुपये किंवा 3000 करोड रुपये खर्च करणार आहेत, तर याचा फायदा काय होतो, संरक्षण मध्ये जेही सीमेवर असणारे काम करणारे सैनिक वगैरे आहेत त्यांना चांगल्या प्रकारचे वेपन्स वगैरे देण्यात येतात, ज्याला म्हणतात हायली इक्विप म्हणतात किंवा एकदम हायली प्रोफेशनल जे वेपन्स वगैरे असतात ज्याच्यामध्ये एकदम मेकॅनिझम चांगलं असतं, एकाच राऊंड मध्ये मल्टिपल गोळ्या ते फायर करू शकतात, रीलोडची जी स्पीड असते ते फटाफट वगैरे होत असते, अशा प्रकारचे गन्स वगैरे त्यांना मिळत असतात. त्याचबरोबर संरक्षण मध्ये वाढ झाल्यामुळे कुठं ना कुठं देशातील सरकार जर सीमेवर असणाऱ्या जवानांवर 5,000 कोटी 10,000 कोटी खर्च करत असेल तर त्यांना मिळणारी जी लाईफस्टाईल आहे ते कुठं ना कुठं चांगली असते. असे तुम्ही अनेक वेळेस न्यूज ऐकलेल्या आहेत की सियाचीन मध्ये एकदमच तापमान वाढल्यामुळं थंडीनं पेट्रोलिंग करत असताना जवानांचा मृत्यू झाला. बट अशा वेळेस सरकारमार्फत जेव्हा चांगले चांगले इक्विपमेंट्स त्यांना देण्यात येतात तर कुठं ना कुठं त्यांना त्या -डिग्री टेम्परेचर मध्ये सुद्धा काम करायला सोपं जातं. त्या प्रमाणात जे अनेक जवान असे आहेत किंवा अनेक ऍस्पायरंट्स असे आहेत की ज्यांना मिलिटरीमध्ये जायचं आहे पण जागेच्या कमतरतेमुळे जाणं येत नाहीये. जर सरकार जास्तीत जास्त बजेट त्यांच्यासाठी बाजूला काढून ठेवलं तर देशामध्ये जे नंबर ऑफ सोल्जर्स असतात ते कुठे ना कुठे वाढतील. कारण भारताचे जे सीमेलगतचे देश आहेत उत्तरोत्तर जसं जसं आपण पुढे जात आहोत तसं तसं त्यांच्यासोबत भारताचे संबंध किचकट होत आहेत. पाकिस्तान गुळगुळ करत आहे, तिकडे चायना आहे, नेपाळ आहे, खाली श्रीलंका आहे, तर भारताला बऱ्यापैकी चारी बाजूनं मालदीव्स पण आहे ते कुत्र हा, तर चारी बाजूनं कुठं ना कुठं भारताच्या चारी बाजूला शत्रू राष्ट्र आहेत. मग अशा वेळेस जर चारही दिशेला नंबर ऑफ सैनिक जर आपण जास्तीत जास्त तैनात केले तर कुठं ना कुठं देशाचे संरक्षण आहे ते मजबूत होते. त्याच्यानंतर प्रशासन, प्रशासन म्हणजेच काय, देशामध्ये काम करणारे जे IAS IPS अधिकारी वगैरे असतात किंवा देशामध्ये काम करणारे पोलीस वगैरे असतात, या क्षेत्रावर जर सरकारनं जास्तीत जास्त खर्च केलं, मोठ्या प्रमाणावर बजेट बाजूला काढून ठेवलं तर या सगळ्या क्षेत्रामध्ये IAS IPS च्या अनेक जागा निघतात, जिल्हाधिकाऱ्याच्या अनेक जागा वगैरे निघत असतात. त्याचबरोबर पोलीस प्रशासनात सुद्धा आजकाल अनेक ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी वगैरे दिवसा ढवळ्या चाकू सुरी वगैरे चलत आहेत, कोयता गँग सारखे काम करत आहेत. मग अशा वेळेस जर पेट्रोलिंग करणारे पोलीसवाले जर नंबर ऑफ पोलीसवाले जास्त असले, प्रत्येक रस्त्यावर जर पोलिसांच्या गाड्या वगैरे फिरताना वगैरे दिसले, त्यांच्या खांद्याला बंदूक वगैरे दिसली, तर मग हे जे लुळूबुळू करणारे किडे आहेत हे जास्त वेळ टिकू शकणार नाहीत. त्याच्यामुळं सरकार जितकं जास्त पैसा ह्याच्यावर खर्च करते कुठं ना कुठं त्यांचा फायदा जास्तीत जास्त होतो. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा म्हणजेच काय, रस्ते, वाहतूक, दळणवळण, वीज, हे सगळे देशाची पायाभूत सुविधा वगैरे आहेत. पायाभूत सुविधा जेवढे जास्त चांगले त्या देशातील राहणाऱ्या किंवा त्या एरियामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा युजर एक्सपिरियन्स चांगला असतो. तुमच्या भाषेमध्ये युजर एक्सपिरियन्स म्हणजे काय, एखादा एक डिजिटल प्रोडक्ट चांगला असेल मोबाईल वगैरे तर तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यावर टाइम स्पेंड करता का, कारण ते इंटरफेस वगैरे चांगलं असते. बट तेच जर एखादे गाव आहे जिथं क्रिकेट स्टेडियम आहे, अनेक स्विमिंग पूल्स आहेत, मुलांना ठिकाणी ठिकाणी स्पोर्ट्स क्लब वगैरे आहेत, रस्ते चांगले आहेत, गावामध्ये अनेक ठिकाणी वायफाय वगैरे बसवलेले आहेत, म्हाताऱ्यांसाठी गार्डन्स वगैरे केलेले आहेत, सिनेमा हॉल्स आहेत, मूवी थिएटर वगैरे सगळं एकदम परफेक्ट जसं तुम्हाला पाहिजे तसं आहे, मॉल्स वगैरे आहेत, ट्रॅफिक वगैरे काही नाहीये, मेट्रो वगैरे आहे. मग अशा एरियामध्ये राहणारे जे नागरिक असतात ते कुठं ना कुठं इतर क्षेत्रापेक्षा जास्त सुखकर जीवन जगत असतात का, कारण त्या एरियामधले पायाभूत सुविधा कशा आहेत, चांगल्या आहेत. मग देशातील सर्वसामान्य नागरिकांना किंवा लोकांना खुश ठेवायचं असेल तर सरकारला सुद्धा पायाभूत सुविधा कसं करावं लागते, चांगले ठेवावी लागते. त्याच्यानंतर शिक्षण, आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रावरील शासकीय खर्चांचा नागरिकांच्या जीवनावर व एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आता शिक्षणावर जर सरकार खर्च केलं मोठ्या प्रमाणावर, अनेक ठिकाणी मोठे मोठे स्कूल्स वगैरे ओपन केले, सरकारी शाळा, येणाऱ्या टाइम मध्ये शेतीला जेवढं डिमांड येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त डिमांड गव्हर्नमेंट स्कूलला येणार आहे. तुम्ही लक्ष द्या, सध्या गव्हर्नमेंट स्कूल हे खूप खचलेली आहेत.
बुडायला आलेले आहेत. बट जर गव्हर्नमेंटनं चांगल्या व्यक्तींची नेमणूक केली तर प्रायव्हेट स्कूलचं जे आता दबदबा चालू आहे तसं गव्हर्नमेंट स्कूल लवकरात लवकर येणार आहे. 2040 पर्यंत तुम्ही ते बघताल. राईट. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, आरोग्य सेवा. लॉकडाऊन मध्ये तुम्हाला माहित आहे देशातल्या अनेक वेळा असं होते की जोपर्यंत माणसाला ठेच लागत नाही तोपर्यंत माणसाला त्याची चूक कळत नाही. आणि भारताला कोरोनामुळे जे ठेच लागलेली आहे त्याच्यामुळं भारताचं जे हेल्थ केअर सेक्टर होतं त्याचे 12 वाजले होते. म्हणजे हेल्थ केअर सेक्टर एक्सपोज झालं होतं. कोरोनाच्या अगोदर लोकांच्या मनात होतं की हा भारतामध्ये नंबर 1 हॉस्पिटल आहेत. काय ते पुण्यामधलं ससून हॉस्पिटल आहे, काय आमच्या मुंबईमधलं ते अपोलो हॉस्पिटल आहे, काय ते हैदराबादचं अपोलो हॉस्पिटल आहे. बट कोरोना काळामध्ये जेव्हा नंबर ऑफ पेशंट इन्क्रीज झाले तर ह्या ससूनमध्ये अपोलोमध्ये 300 पेशंटची जागा 400 पेशंटची जागा आणि नंबर ऑफ पेशंट 1000 15,000 20,000 30,000. मग अशा वेळेस देशातील सरकारला कळालं की बाबा अशी कोणती महामारी वगैरे आली तर आपल्याकडचे जे हॉस्पिटल्स आहेत ते फक्त एकूण 1% नागरिकांनाच प्रोटेक्शन देऊ शकतात, आरोग्याची काळजी घेऊ शकतात. देन व्हॉट अबाउट 99% पीपल, बाकी 99% लोकांचं काय? एवढंच नाही तर भारतामध्ये व्हेंटिलेटर सुद्धा नव्हते. इतकं बेकार कंडिशन होती. अनेक देशांकडून अनेक संस्थांकडून व्हेंटिलेटर्स मागवावं लागलं आणि मग त्याच्यानंतर मोदींनी जेवढेही राज्यातील मुख्यमंत्री आहेत त्यांनी व्यवस्थित त्याच्यावर विचार विनिमय केला. मग आता अशी परिस्थिती आहे, कोरोना सारखी जर सिच्युएशन पुन्हा एकदा निर्माण झाली तर भारत सरकारजवळ आता अशा अनेक प्रकारचे व्हेंटिलेटर्स आहेत, ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा आहेत. तुम्ही कोरोना काळातले व्हिडिओज बघितला असाल, नाशिकच्या एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर अभावी कितीतरी पेशंट तडपून तडपून मेलेले आहेत. आता पेशंट मेल्यामुळं कुठं ना कुठं त्यांचे जे फॅमिली मेंबर्स असतात त्यांच्या मनात राग असते आणि ते राग कुठं ना कुठे व्यक्त करावं लागते. कारण लोकांची म्हणणं काय की आमच्याजवळ पैसे आहेत, सगळं आहेत, हॉस्पिटलमध्ये बेड आहेत, पण साधं साला हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर नाही, त्याच्यामुळे मृत्यू झाला आणि मग त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाली, जाळपोळ झालं. म्हणजे इन शॉर्ट काय की जे डॉक्टरच्या मनात, जे पेशंटच्या लोकांच्या मनामध्ये होतं की आमच्याकडे हे हॉस्पिटल नंबर 1 आहे, ते हॉस्पिटल नंबर 1 आहे, बट ऍक्च्युअल मध्ये सगळी सिस्टम कशी आहे, खोखली आहे. एक्सपोज झालं होतं भारताचं हेल्थ केअर सेक्टर. मग शासनानं 2021 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये कंटिन्युअस त्याच्यावर खर्च करत आहे आणि आज अनेक ठिकाणी प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटल असू दे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असू दे, तिथं ऑक्सिजन कंपल्सरी देशातील सरकारने केलेला आहे. तुम्हाला जर आयसीयू इंटेन्सिव्ह केअर युनिट तुमच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर कंपल्सरी तिथं नंबर ऑफ बेड्स जेवढे आहेत इंटू 5 तेवढे ऑक्सिजन सिलेंडर असले पाहिजे, तुमची स्वतःची अँब्युलन्स असली पाहिजे, सर्व गोष्टी तिथे असले पाहिजे. हे मॅन्डेटरी केलेलं आहे आणि मग कुठं ना कुठं आता आपण रेडी आहोत कोरोना सारख्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी. ते पण कुठं, फक्त आणि फक्त टियर 1 सिटीज मध्ये, टियर 2 सिटीज मध्ये आणि काही काही तालुक्याच्या ठिकाणी. खेड्याच्या ठिकाणी सुद्धा आणखी बोऱ्या बिस्तर गायब आहे. सरकारचे जे हॉस्पिटल वगैरे असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल शासकीय जे गावागावामध्ये असतात तिथं सुद्धा मिनिमम 5 आयसीयू असले पाहिजे, इंटेन्सिव्ह केअर युनिट असले पाहिजे किंवा व्हेंटिलेटर असले पाहिजे. बट आणखी सुद्धा कुठं ना कुठं ते परिस्थिती नाहीये. तर सरकार जेव्हा अशा सर्व गोष्टीवर खर्च करत असते तेव्हा तेथील नागरिकांच्या जीवनावर परिणाम होतो. आता तुमच्या जर गावामध्ये आयसीयू आलं, भले तुमच्या गावामध्ये 5,000 लोक 4,000 लोकांचं गाव आहे, आयसीयू आलं, व्हेंटिलेटर आलं, तर तुम्हाला रात्री बेरात्री एखादा एक हार्टचं पेशंट असेल, बीपी शुगर असलेला पेशंट असेल तर त्याला घेऊन रातोरात गाडी करून तुम्हाला गावातून तालुक्याच्या ठिकाणी यायची गरज नाही. गावातल्या गावात सुद्धा प्राथमिक उपचार होऊ शकतो. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, कारण देशाचे आर्थिक धोरणाचे माध्यम म्हणून शासन त्यांचा वापर करत असते. समोर काय सांगण्यात आलेलं आहे, कारण देशाच्या आर्थिक धोरणांचे माध्यम म्हणून शासन त्यांचा वापर करत असते. आता आर्थिक धोरणांचे माध्यम म्हणजेच काय की सरकार जे फायनान्शियल पॉलिसीज हे करत आहे, म्हणजे सरकार हे आरोग्य सेक्टरवर, पायाभूत सुविधेवर खर्च करणार, शिक्षण संरक्षणवर खर्च करत असणार. तर सरकार हे सर्व जे सेक्टर्स असतात हे सरकारचे आर्थिक धोरणांचे माध्यम असतात. आर्थिक धोरणांचे माध्यम म्हणजेच काय, ज्या गोष्टीवर सरकार खर्च करणार आहे ते सर्व हे माध्यम असतात. राईट. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, सरकारच्या अंदाजपत्रकाच्या कृतीमुळे देशातील उत्पादन अंदाजपत्रकीय उत्पन्नाचा आकार आणि वितरण, त्याचबरोबर मानवी व भौतिक संसाधनांचा उपभोगावर परिणाम होत असतो. आता उपभोग घेणे म्हणजेच काय, कन्झम्पशन करणे,
इथे काय सांगण्यात आलेलं आहे, सरकार जे बजेट सादर करत असते, सरकारची जे बजेटची कृती असते, त्यामुळे देशातील उत्पादन, अंदाजपत्रकीय उत्पन्नाचा आकार, वितरण, त्याचबरोबर मानवी व भौतिक संसाधनांचा उपभोगावर परिणाम होत असतो. आता सरकार जर बजेट सादर करायली, त्याच्यामुळे अनेक गोष्टीवर परिणाम होत असतात. सरकार सांगत असते की जे इलेक्ट्रॉनिक वस्तूचे प्राइजेस वगैरे आहेत ते वाढणार आहेत, खाद्यपदार्थ वगैरे आहेत, FMCG सेक्टर मधले प्रोडक्ट्स त्याची प्राइस कमी वगैरे होणार आहेत, आईस्क्रीमच्या किमती वाढणार आहेत. आईस्क्रीमच्या किमती वाढणार कसं कळून जाते, दुधावर लागणारा टॅक्स असेल किंवा दुधाच्या किमती असतील, साखरेवरच्या किमती वगैरे असतील, ते जर वाढले तर मग इनडायरेक्टली चे सगळे किमती वाढत असतात आणि अशामुळं मानवी व भौतिक संसाधनांचा उपभोगावर परिणाम होत असतो. कोळशावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर टॅक्स वगैरे लावण्यात येते. कुठं ना कुठं कोळशावर चालणारे किंवा कोळशापासून उत्पादनाची निर्मिती करणारे जे व्यवसाय वगैरे असतात त्यांच्यावर कुठं ना कुठं परिणाम होत असतो. म्हणजे या पूर्ण पॅरेग्राफ मध्ये एवढंच सांगण्यात आलेलं आहे की बजेट का इम्पॉर्टंट असते, सरकार ज्या गोष्टीवर खर्च करणार आहे त्याच्यामध्ये विकास होत असतो. सरकार जर चांगले एखाद्या गोष्टीवर खर्च कमी करायचा आहे, मग तिथे कुठं ना कुठं त्या सेक्टरमध्ये असणारे जे लोक असतात त्यांची प्रगती होत नाही. समजा देशातील सरकारने ठरवलं की लास्ट इयर बजेटमध्ये आपण रेल्वे सेक्टरला 30,000 करोड रुपये दिले होते, यावर्षी आपण ते कमी करून 25,000 करोड देणार आहोत. मग आता अशा वेळेस मागच्या वर्षीपेक्षा कमी पैसे यावर्षी येणार आहेत, तर मग यावर्षी रेल्वेचा विकास होत नाही, कारण त्या आलेल्या पैशाद्वारेच त्या रेल्वेमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, रेल्वेच्या नवीन बोगीची निर्मिती असेल, ते तेवढं जशास तसं चालत असतं. म्हणजे सरकारचा प्रयत्न असा असते कुठं ना कुठं जे गेल्या वर्षी आपण पैसे दिला होता त्याच्यापेक्षा कुठं ना कुठं 5-10 कोटी एक्स्ट्रा सरकार देत असते. ओके. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे की अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम उत्पादन, एकूण उत्पन्न, उत्पन्नाचे वितरण, मानवी आणि भौतिक सामग्रीचा वापर याच्यावर घडून येत असतो. आता उदाहरणार्थ सरकारनं जर सांगितलं की देशामध्ये जे रेल्वे सेक्टर आहे, मी रेल्वे सेक्टर का म्हणालो, कारण तुम्ही कंपल्सरी प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा, सरकार रेल्वे सेक्टर हे सरकारच्या अंडरमध्ये आहे, तर सरकार त्याच्यामध्ये खर्च करतच असते. बट आपण असं अझम्पशन करूयात की देशामध्ये सरकार शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करणार आहे. आता कशा पद्धतीने खर्च येईल, लोक म्हणतात तुम्ही सांगितलं की शिक्षणावर सरकार 10,000 करोड खर्च करणार आहे, बट एक्झॅक्ट काय करणार आहे, सरकार सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात एक सर्वात मोठी देशाची सरकारी शाळा ओपन करण्यात येईल, सरकारमार्फत युनिव्हर्सिटीज वगैरे टाकण्यात येतील. आता असं जर जेव्हा झालं आणि ज्या जिल्ह्यामध्ये ज्या एरियामध्ये ते युनिव्हर्सिटीज टाकायचं ठरलं, मग त्या एरियामध्ये राहणारे जे लोक आहेत, सपोज तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सरकार मार्फत मोठ्या प्रमाणावर एक युनिव्हर्सिटी ओपन करणार आहे 5,000 विद्यार्थ्यांसाठी. मग अशा वेळेस त्या युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूला असलेले जे लोक असतात, तर ते जे युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूला असलेले लोक असतात त्यांच्यामध्ये कुठं ना कुठे एक चांगलं वातावरण निर्माण होतं. का? कारण सर त्या युनिव्हर्सिटी आलं म्हणजे की तिथं मुलं येणार म्हणले की तिथले रूम्स वगैरे भाड्यानं जाणार. आता मुलांचं वर्दळ आले की तिथं टॉकीज येऊ शकतात, अनेक हॉटेल्स वगैरे येऊ शकतात, मग बिझनेस वगैरे होऊ शकतो. कारण ज्याही गावाचा विकास करायचा असेल त्या गावामध्ये नंबर ऑफ कॉलेज जास्त असले पाहिजे, नंबर ऑफ स्कूल्स जास्त असले पाहिजे. का? कारण जेव्हा मुलं ज्यांचं वय 15 वर्ष ते 25-30 वर्षापर्यंतचे स्टुडंट असतात, हे ज्या गावामध्ये राहिले त्या गावामध्ये मूवी थिएटर चालतात, कपड्याची दुकानं चालतात, हॉटेल्स चालतात, मेस चालतात, रूम सुद्धा किरायाना फट्टदिशी जात असतात. त्याच्यामुळं सरकारवर डिपेंड असते की सरकार जर एखाद्या गोष्टीवर जास्त खर्च केली तर त्याच्यावर अवलंबून असणारे जे लोक असतात, उत्पन्न असते, त्यांचं उत्पादन वगैरे वाढत असतं. आता बुक सेंटर्सचं पण असतं, कुठं ना कुठं फायदा होत असतो, कारण मुलं म्हणजे स्टेशनरी सारखी वस्तू वगैरे लागत असतात. कपड्याच्या दुकानदारांना फायदा होतो. त्या एरियामध्ये असणारे जे मुलं आहेत ते गावी ये जा वगैरे करत असतील तर त्याच्यामुळं ट्रॅव्हल्स वाल्यांना सुद्धा फायदा होत असतो. राईट. त्याच्यानंतर आहे, यामुळं आधुनिक अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्त व्यवहाराचे महत्व आणि व्याप्तीमध्ये गेल्या 100 वर्षात मोठ्या प्रमाणावर तफावत झालेली दिसून येते. आता कुठं ना कुठं शेवटी धडा जाता जाता फड मन मारल्यासारखं कुठं ना कुठं सांगत आहे. तफावत म्हणजेच काय? यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या महत्व आणि व्याप्तीमध्ये गेल्या 100 वर्षात मोठ्या प्रमाणावर तफावत म्हणजे काय? कमी जास्तपणा, कमी होणे झाल्याचं दिसून येत आहे. म्हणजे मागच्या 100 वर्षातील जे सार्वजनिक व्यवहार आहेत त्याच्यामध्ये कुठं ना कुठं मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचं दिसून येत आहे. कारण 100 वर्षाचा कालावधी म्हणजे हा खूप मोठा कालावधी असतो. या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक सरकार येऊन गेलेले असतात. प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीने धोरण वगैरे ठरवत असतो. त्याच्यामुळं कुठं ना कुठं तफावत येणारच आहे. हा पॉइंट भलेही एक्झामला आलेला नाही, बट ह्या पॉइंटमध्ये मी जे काही गोष्टी सांगितलं ते कुठं ना कुठं
आजच्या परिस्थितीशी मिळते जुळते आहेत, रिलेटेबल आहेत असं तुम्ही समजून घेऊन चला. राईट. हा धडा संपला. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा पाठ अभ्यासाला स्टार्ट करणार आहोत. आणि जे बिग बुल बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना या चॅप्टरचं जे स्वाध्याय आहे, स्वाध्यायातले प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं काय नाही, ऑलरेडी बिग बुल बॅच मध्ये स्टडी मटेरियल फोल्डर मध्ये व्हिडिओज नोट्स टाकलेले आहेत, तिथून चेक करू शकता. आता 2025 चे जर स्टुडंट असाल, तुम्हाला सुद्धा बिग बुल बॅच जॉईन करायचं असेल, त्याच्यामध्ये हा पार्ट मी जवळपास 2 दिवस शिकवलेला आहे व्यवस्थित 50-50 मिनिटे, त्याच्यामध्ये अनेक सर्व गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. हा जर पार्ट तुम्हाला अभ्यासाचा असेल तर नक्की 2024 चे 2025-26 बोर्डचे जेवढे स्टुडंट आहेत ते त्यांच्या वेळेसची बिग बुल बॅच जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा मी लाईव्ह येऊन हा चॅप्टर पूर्णपणे एकदम सिस्टमॅटिक वेनं समजून सांगेन. ऑलराईट. आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. बिग बुल बॅच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉल करा और प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. दॅट्स इट. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.